मटार खिमा ऐकलं की तुम्हाला वाटतं नॉनव्हेज, पण आज मी असा मटर खिमा बनवणार आहे की मांसाहारी लोकसुद्धा विचारतील, खरंच हा व्हेज आहे का? एकही वेगळा पदार्थ नाही, पण टेस्ट रेस्टॉरंटलाही मागे टाकेल. शेवटपर्यंत बघा, कारण मधली एक छोटी टीप चुकली तर चव येणार नाही. मांसाहारी असाल तर हा खिमा पाहून क्षणभर थक्कच राहसाल. आज जो सुगंध माझ्या किचनमधून येत आहे ना, तो शेजारच्यालाही भूक लावत आहे. हा खिमा भुकेवरचा हल्ला आहे. ताटात ठेवताच डायरेक्ट पोटामध्ये. खिम्याचं नाव ऐकताच तुमच्याही तोंडामध्ये पाणी सुटतं का? मग ही पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. खिमा अनेक प्रकारचे असतात, पण हा खिमा वेगळा आहे कारण यात मसाल्यापेक्षा टेक्स्चरवर जास्त लक्ष दिलं आहे. बटाट्यामुळे याला खऱ्या खिम्यासारखी घट्ट, भरदार अशी चव येते. मसाला आधी पेस्ट तयार करून घेतल्यामुळे रंग आणि वास दोन्हीही परफेक्ट येतात. यामध्ये शेवटी थोडा छोले मसाला घातला आहे. छोले मसाला घातल्यामुळे चव डायरेक्ट दुप्पट होते आणि ताटात नाही तर मनात राहते. म्हणूनच हा खिमा एकदा खाल्ला की परत परत करावासा वाटतो. हा खिमा अगदी सोप्या साध्या पद्धतीने बनतो. इथे मी घरातलं सर्व साहित्य घेतलं आहे. इथे 3 छोटे कांदे घेतले, 1 मिरची आणि 2 टमाटे घेतले आहे. हे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आता इथे सर्व बारीक बारीक चिरून घ्या. सर्वात आधी इथे कांदा बारीक चिरून घ्या, किंवा तुम्ही हे सर्व एका चॉपरच्या मदतीने चॉपसुद्धा करू शकता. माझ्याकडे छोटे कांदे असल्यामुळे मी इथे कांदे 3 घेतले आहे. तुमच्याकडे मोठे किंवा मीडियम साईजचे असतील तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. मोठा कांदा असेल तर 1 घ्या आणि मीडियम साईजचा कांदा असेल तर 2 घ्या. आणि सर्व हे कांदे बारीक असे चिरून घ्या, किंवा तुम्ही रफली देखील चिरू शकता. मी इथे असे बारीक असे चिरून घेतले आहे. नंतर रफली अशी मिरची चिरा. इथे तुम्ही मिरची तिखट किंवा अशी ढोबळी मिरचीसुद्धा घेऊ शकता. मी इथे फ्लेवरसाठी फक्त ढोबळी मिरची घेतली आहे. आणि टोमॅटोसुद्धा समप्रमाणामध्येच घ्या. जर टोमॅटो जास्त मोठे असतील तर एकच घ्या, आणि असे एक माझा छोटा आहे आणि एक मोठा आहे, तर या प्रमाणाने तुम्ही टोमॅटो वापरा. मी टोमॅटोसुद्धा बारीक असे चिरून घेणार आहे. तुम्हीसुद्धा याच प्रमाणाने चिरू शकता, किंवा तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता. आता हे टोमॅटोसुद्धा याच प्रकारे एकसारखे चिरून घेतले आहे, आणि तुम्ही पाहू शकता इथे सर्व साहित्य आपण तयार केलं आहे. आता एक मसाला तयार करा. मसाला तयार करणं म्हणजे या रेसिपीचं सर्वात सिक्रेट. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणाने कमी जास्त करू शकता. आता इथे 1 चमचा जिरेपूड घ्या. नंतर 1 चमचा धनेपूड घ्या. हे सर्व मसाले या रेसिपीला बॅलन्स ठेवतात आणि चवदार बनवतात. आणि अर्धा चमचापेक्षा कमी इथे हळद वापरली आहे. नंतर यामध्ये थोडा गरम मसाला घ्या. इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. तुम्ही गरम मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करा. आपण आधीच हा मसाला तयार करून घेतला आहे, कारण हा मसाला असा पाण्यामध्ये मुरत ठेवला तर त्याची टेस्ट एन्हान्स होते आणि चव दुप्पट होते. मी यामध्ये थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून 10 ते 15 मिनिट याला बाजूला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. इथे बघू शकता पातळ अशी स्लरी तयार करून घ्या. या प्रकारे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने सर्व मसाले असे पाण्यात भिजत ठेवा. आता इथे गॅसवरती 2 बटाटे उकळायला ठेवा. तुम्ही हे बटाटे कुकरमध्ये सुद्धा 2 शिट्ट्या देऊन शिजवू शकता. इथे मी साधारण 15 मिनिटांसाठी बटाटे उकळून ठेवणार आहे. बटाटे मी मीडियम साईजचे वापरले आहे. तुम्ही बटाट्याची साईज कमी जास्त करू शकता तुमच्या सर्व भाजीच्या प्रमाणानुसार. इथे बटाटे पूर्णपणे उकळून तयार आहे. आता सोलून मॅश करून घ्या. बटाटे पूर्ण उकळून गरम असतानाच फाईन मॅश करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खिम्यामध्ये गाठी राहत नाही. हे मॅश बटाटे नैसर्गिक बाइंडिंग देतात आणि मटर खिम्याला मांसासारखं भरदार टेक्स्चर मिळवून देतात. म्हणून हा खिमा भाजीसारखा नाही तर प्रोफेशनल फिनिश असलेला खिमा वाटतो.
या पद्धतीने मी दोन्ही पण बटाटे मॅश करून घेतले आहे. आता गॅसवरती कढई ठेवा. इथे खिम्याला आणखीन चवदार बनवण्याकरिता तडका द्या. कढईमध्ये तेल गरम करा. थोडं तेल घाला, 3 ते 4 टेबलस्पून. नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घाला. मोहरी छान तेलामध्ये फुटू द्या. मोहरी छान तेलामध्ये फुटली की त्यामध्ये जिरे घाला. जिरेही छान फुटू द्या. नंतर चिमूटभर हिंग घाला. हिंग फार कमी, कारण हा मटर खिमा आणि आमटी नाही. मोहरी फुटल्याशिवाय पुढे जाऊ नका, नाहीतर कच्चा वास राहतो. इथे आच मध्यमच ठेवा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवा. कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला. इथे खास टिप, कांदा अर्धवट ठेवलास तर खिमा चवदार होत नाही आणि कांदा जितका छान परतला तितकी टेस्ट भारी येते. मी 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. हे तुम्ही फ्रेश असं ग्राइंड करून घ्या आणि पेस्ट तयार करा. इथे मी ताजीच पेस्ट वापरते. नेहमी ताजीच पेस्ट वापरा, कारण यामुळे सुगंध आणि फ्लेवर जास्त छान येतो. आलं आणि लसूण यांचा दोघांचाही कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. कांदा ब्राऊन झाला की त्यामध्ये बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो घाला. टोमॅटो प्युरीचा सुद्धा वापर तुम्ही इथे करू शकता. फक्त लक्षात ठेवा, 2 मिडियम साईजच्या बटाट्याला 2 मिडियम साईजचे टोमॅटो भरपूर होतात, म्हणून हे प्रमाण लक्षात ठेवा. आणि छान सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आता परतून घ्या. टोमॅटो हलकेसे सॉफ्ट झाले की त्यामध्ये मिरची घाला. मी मिरची नंतर का घालत आहे, कारण ही मिरची ढोबळी मिरची आहे. ही मिरची लगेच सॉफ्ट होते, त्यामुळे मी नंतर या मिरचीचा वापर करत आहे. तुम्ही यामध्ये लवंगी मिरची म्हणजेच तिखट मिरची वापरत असाल आणि लाल सुक्या मिरच्या वापरत असाल तर त्या आधीच तेलामध्ये फ्राय करा. मी इथे 1 वाटी वाटाणे घेतले आहे. हे वाटाणे छान असे सोलून घेतले आहे. हे ताजे वाटाणे आहे. तुम्ही ताजे किंवा फ्रोझन देखील वापरू शकता. वाटाणे घालून परतवा. 50% शिजवा. जर वाटाणे आधीच शिजले असतील तर शिजवायची काही गरज नाही, पण असे ताजे वाटाणे तुम्ही डायरेक्टली टाकले तर 50% शिजवा. वाटाणे तसे न शिजता त्यामध्ये मीठ घाला. मिठामुळे वाटाणे पटकन शिजतात. इथे मी चवीनुसार मीठ वापरत आहे, 1 चमचा. तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. आता आपण आधी तयार केलेला मसाला घाला आणि मध्यम आचेवर छान परतवा. इथे आच जास्त ठेवू नका, नाहीतर रंग काळा होतो. मसाल्याची स्लरी तेलामध्ये टाकली की छान व्यवस्थित मिक्स करून परतवा आणि तेल सुटेपर्यंत वाट पहा. तेल सुटलं नाही तर मसाला कच्चा राहतो. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. टेस्ट इथे 50% कमी होते. आता झाकण ठेवून 50% शिजवून घ्या. पूर्ण शिजवू नका, कारण पुढे बटाटे आणि पाणी घालणार आहोत. 50% ताजे वाटाणे शिजायला साधारणतः 3 ते 4 मिनिट लागतात आणि फ्रोझन वाटाणे शिजायला साधारण 1 ते 2 मिनिट लागतो. इथे 50% वाटाणे शिजले आहे आणि व्यवस्थित तरंगसुद्धा आलेली आहे. आता या स्टेजवर यामध्ये थोडं पाणी घाला. तुम्ही पाणी थोडं थोडं करून वापरू शकता. मी आता यामध्ये थोडंच पाणी वापरणार आहे. इथे पाणी थंड किंवा गरमही वापरू शकता. आणि 1 बॉईल आला की त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घाला. खिमा तुम्हाला घट्ट की पातळ कसा ठेवायचा आहे त्या विचाराने तुम्ही यामध्ये पाणीचं प्रमाण कमी जास्त करा. पण माझ्या विचाराने पाणी इथे जास्त नको, खिमा सैल नाही तर घट्ट हवा. पाणी इथे आधी थोडं घाला आणि नंतर बटाटे घातल्यानंतर आणखीन एकदा पाणी वापरा. इथे मी मॅश केलेले बटाटे यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. उर्वरित 50% वाटाणे शिजायचे राहिले होते ते सुद्धा आता या बटाट्याबरोबर शिजतील. सर्व एकदा व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये थोडं पाणी घाला. मी इथे अर्ध फुलपात्र पाणी घालत आहे. पाणी घातल्यावर आच मध्यम ठेवा आणि 2 ते 3 मिनिट शिजवा. शेवटी मी थोडासा छोले मसाला वापरणार आहे, जास्त नाही, फक्त फ्लेवरसाठी.
आज इथे मध्यमच ठेवा. तेल सुटेपर्यंत वाट पहा. तेल सुटलं की त्यामध्ये कोणत्याही आवडतीचा तुमचा फेवरेट मसाला यामध्ये घाला. यामुळे टेस्ट आणखीन जास्त छान लागेल. किंवा तुम्ही मसाला स्किप देखील करू शकता. आधीच आपण यामध्ये भरपूर असे मसाले घातले होते, त्यामुळेही छान असा फ्लेवर येतो. पण हा मसाला टाकल्यामुळे आणखीन जास्त चव येते. शेवटी थोडी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणि तयार आहे आपला मटर खिमा. चपाती, भाकरी, पावसोबत जबरदस्त. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण अशाच सोप्या आणि व्हायरल रेसिपी मी घेऊन येते. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला खिमा कोणता आवडतो. धन्यवाद.